नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनिकेत राऊत ग्राफिक्स म्हणजेच आपल्या डिझायनर आणि यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जसं की तुम्ही आत्ता सुरुवातीला तुम्हाला कळलंच असेल की आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे. तर आपण नवीन चॅनलच्या नावास्वरूपात आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे. एकदम नादखोळा वाढदिवसानिमित्ताची जी आभाराची डिझाईन जी आत्ता मार्केटमध्ये चालते आणि लोकांना जी डिझाईन हवी असते त्याच प्रकारची डिझाईन हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. तर वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि या व्हिडिओचा पासवर्ड हा या व्हिडिओत 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता बघू शकताय आपण आपलं जे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आहे ते आपण ओपन केलेलं आहे आणि आजच्या डिझाईनचे साईज ही 1200x1200 म्हणजेच हाईट, लांबी आणि रुंदी हे 1200x1200 असणार आहे. तुम्ही यापेक्षा कमी देखील घेऊ शकता, 1000 किंवा यापेक्षा जास्तही घेऊ शकता. आपल्याला जास्त पण घेतले नाही आणि कमी पण घेतले नाही. आपली डिझाईन ही एकदम ॲक्युरेट आणि HD येणार 100% याची गॅरंटी. तेवढ्यासाठी आपण हे साईज घेतली आणि आपण आज जसं की तुम्ही थंबनेलला आणि व्हिडिओत सुरुवातीला सांगितलंच की आपण आज बनवतोय ती म्हणजेच वाढदिवसाची आभाराची आपण डिझाईन बनवतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे बघू शकता आपण PL फाईलमध्ये हे बॅकग्राऊंड आपण दिलेलं आहे. थोडासा असं टेक्स्चरस लुक आणण्यासाठी प्लेन बॅकग्राऊंड आहे, त्याला थोडंसं टेक्स्चरस लुक आणण्यासाठी आपण त्याला इथं एक हॉल होता, तर हॉलची फक्त आपण ऑपेसिटी कमी केलेली, 10वर केली, जेणेकरून तुम्ही बघू शकता थोडंसं असं टेक्स्चर किंवा आपण फोटो तिथं अप्लाय केल्यागत थोडंसं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर त्याला लॉक केलं. आता परत इथे एक आपण PNG ॲड केली. ही PNG बिल्डिंगची जी काही मोठ्या बिल्डिंग लाईन आहेत त्यांची आपण ही PNG ॲड केलेली आहे. डॉटेड PNG टिपक्यांची त्याच पद्धतीने वरती पण आपण ॲड केली. खालती आणि वरती असे 2 आपण PNG ॲड केलेत, त्यांनी टेक्स्चरस फील येते. त्यानंतर आता आपल्याला जी डिटेल्स टाकायची आहे, टेक्स्ट टाकायचे आहे, तेवढ्यासाठी आपण इथं एक आपण PNG बनवून घेतली. कशी बनवून घेतली तर आपण शेप क्रिएट केला आणि त्याला फक्त आपण ग्रेडियंट अप्लाय केला आणि तुम्ही बघू शकताय की आपली ही PNG तयार झालेली आहे. पण डिलीट केली. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे ज्यांचा वाढदिवसाचा आभार होता त्यांचा आपण फोटो टाकून घेतला. फोटो थोडासा वाईज असू शकतो, जसा अवेलेबल असेल फोटो तसा आपण टाकायला लागतो. पण जर तुमच्याकडे व्यवस्थित फोटो असेल, एकदम खुर्चीवर बसलेला म्हणा, नाही तर थोडंसं वेगळा, आता एकदम परफेक्ट या डिझाईनला शोभून दिसेल. पण हा फोटो तर वाईट नाही, त्यामुळे आपण हा फोटो ॲड केला. तर आता सगळ्यात पहिल्यांदा 3 टेक्स्ट मी ओपन करून दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, श्रीलिपी आपण फॉन्ट वापरला आणि त्याला ग्रेडियंट आपण जे कलर ग्रेडियंट करतो ते केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण इनर शॅडो हा इफेक्ट अप्लाय केला आहे. वरती पण आपण सेम केलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला चेंज करायचं असेल, तुमच्याकडं या व्यतिरिक्त देखील श्रीलिपी फॉन्ट असतील यापेक्षा भारी, तर तुम्ही ते यूज करू शकता. तसेच इथं देखील श्रीलिपी आपण टाईप केलेलं आहे. आणि त्यानंतर आता तुम्हाला ही मधली स्पेस इथं पाहायला मिळते. ही मधली स्पेस तुम्हाला पाहायला मिळते. या स्पेसमध्ये आपण सोशल मीडियाचे लोगो टाकणार आहे. लोगो आपले तिन्ही लोगो हे 3 प्रकारात मोडलेले आहेत. म्हणजेच जे इंस्टाग्रामचा फुल स्क्वेअरमध्ये, त्यानंतर इथं सर्कल, परत हा थोडासा सर्कलमध्ये थोडासा चेंज आहे. तर जर तुमच्याकडे ज्या त्या वेळेस अवेलेबल असतील तर ते तुम्ही यूज करा. फक्त शक्यतो एकसारखं यूज करा. तर ह्यानंतर आपण हा DG फॉन्ट वापरला आहे.
हा फॉन्ट आपण यूज केला धन्यवादसाठी. त्यानंतर लॉक केला आपण. परत इथं आपण शेप ॲड केला. शेपला थोडंसं रेडियस अप्लाय केलेलं आणि आपण ते व्यवस्थित करून घेतलं. त्यानंतर इथं आपण परत DG फॉन्ट यूज केला. तो DG फॉन्ट तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण यूज केला आहे. चेंज करायचं असेल तर तुम्हाला जर DG फॉन्टची टायपिंग येत असेल तर तुम्ही चेंज करू शकता किंवा युनिकोड पॅडचा ॲप्लिकेशनचा यूज करून तुम्ही चेंज करू शकता. तर त्यानंतर इथं परत आपण एक खाली शेप ॲड केला आणि त्याला ग्रेडियंट अप्लाय केलेले आहे, जेणेकरून दोन्ही साईडला ते गायब होऊन जाईल असं दिसून येईल. त्यानंतर परत आता आपण इथं टेक्स्ट टाकून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही DG फॉन्टचाच यूज करून आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. आणि की तात्या जाधव आपण अशा प्रकारे नाव टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण आपला लोगो अशा प्रकारे आपण पहिला लोगो टाकून घेतला आणि त्यानंतर परत आपण आपल्या नावाचा दुसरा लोगो. हे अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. डिझाईन कशी वाटते मित्रांनो कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि या डिझाईनची PL फाईल तुम्हाला लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. पासवर्ड या व्हिडिओत तुम्हाला मिळालाच असेल. पासवर्ड हा आपण 2 स्टेपमध्ये देत असतो. आणि आता आपण पुढे दाखवू तुम्हाला ही ज्या आपल्याला हा बॅनर एक्सपोर्ट करायचा आहे हाय क्वालिटीमध्ये. तर 3D डॉटवर क्लिक करायचं, एक्सपोर्ट इमेज फॉर्मॅट PNG करा. कस्टम पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. जर तुमची साईज जास्त तुम्ही घेतली असेल तर कस्टम एक्सपोर्ट करायला काही हरकत नाही. जर आपली ही साईज आपण 1200 घेतली त्यामुळे आपण अल्ट्रा सिलेक्ट करून PNG फॉर्मॅट घ्यायचा आणि सेव्ह टू गॅलरी केलं की आपली हे डिझाईन आहे आपला हा बॅनर एकदम हाय क्वालिटीमध्ये पाहायला मिळतं आपल्याला. एकदम खतरनाक आणि एकदम नातखोळासा हा बॅनर आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये आपल्याला मिळून जाईल. तर हे व्हिडिओ कसे वाटले मित्रांनो कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.